तर सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो। रात्री 12 वाजता सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाळणा सोहळा संपन्न झाला। शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा अनुभवण्यासाठी दरवर्षी संपूर्ण जिल्ह्यातून हजारो महिला पारंपरिक वेशभूषेत सोलापुरात दाखल होतात। रात्री 12 वाजता जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीरमाता आणि वीरपत्नींच्या हस्ते शिवाजी महाराजांचा पाळणा संपन्न झालाय। दरम्यान सोलापुरातल्या शिवभक्तांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। आज महिलांचा असा म्हणजे पॉझिटिव्ह आणि प्रेरणादायी उत्साह असतो की इथून हलण्याची म्हणजे जाण्याची इच्छाच होत नाहीये। किती जरी वेळ थांबलं इथं तरी कुणालाही एकाही महिलेला जाऊ वाटत नाही। तुम्ही बघू शकता सगळ्यांना। आणि जे आपण बघतो की स्त्री जेव्हा एकवटते, आपला जो मेन उद्देश आहे की आई तू जिजाऊ हो, जेव्हा स्त्री एकवटल्या जातात तेव्हाच खरं समाजामध्ये बदल नक्की 100% घडून येतो। हे आपण आई जिजाऊ साहेबांकडून बघितलेलं आहे। आणि आज खरंच काळाची गरज आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या घरामध्ये माता जिजाऊंचे विचार संस्कार आपल्या मुलांमध्ये रुजवायला पाहिजे। गेल्या 5 वर्षापासून शिवजन्मोत्सव मध्यवर्तीच्या मंडळाकडून हा आयोजित केलेला जातोय आणि याचं नावच मिळवलं की आई तू जिजाऊ हो। ज्या या काळात मुली एका हातात पुस्तक धरून चंद्रावर चालले, पण काळाची गरज पाहता दुसऱ्या हातात तलवार धरायची गरज, आई जिजाऊंचा वारसा करत तलवार धरायची गरज आहे। आणि विशेषतः सांगायचं झालं या पाळण्याचं विशिष्ट म्हणजे जी महिला ज्या सुखरूपतेनं घरातून बाहेर येते त्या सुखरूपतेने ती इथून सुद्धा घरी पोहोचते, ह्या एवढी खात्री इथं थांबलेल्या प्रत्येक मावळ्यांनी घेतलेली आहे। लातूरातही शिवजन्मोत्सव उत्साह साजरा करण्यात आलाय। तुतारांचा निनाद आणि फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली। लातूरकरांचा मध्यरात्रीचा उत्साह ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालाय। छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं शिवाजी महाराज चौक येथे रात्री 12 वाजता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं रात्री 12 वाजता नांदेडमध्येही आतिषबाजी करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवप्रेमींनी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। यावेळी शिवरायांना वंदन करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्याचंही पाहायला मिळालं। तर शिवजयंतीच्या निमित्तानं जळगावमधील नगरसेवक सुनील खडके आणि युवा पर्व फाउंडेशनच्या वतीनं मध्यरात्रीच्या सुमारास महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, त्यासोबतच नगरसेवक सुनील खडके, नगरसेवक अरविंद देशमुख यांच्यासह हजारो शिवभक्त यावेळी उपस्थित होते। हिंगोलीमध्ये रांगोळीतून शिवरायांना अभिवादन करण्यात आले। मातोश्री सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालय कवडा येथील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीचं चित्र रांगोळीच्या साहाय्याने साकारलंय। बालपण शिवाजी महाराज मावळ्यांच्या साहाय्याने कशा पद्धतीने लढाईचे धडे गिरवत होते हे चित्र या ठिकाणी रांगोळीच्या साहाय्याने साकारत शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन देण्यात आलंय। अकोल्याच्या अकोटमध्ये शिवरायांची 30,000 चौरस फुटांची रांगोळी साकारण्यात आली आहे। अकोटच्या श्री शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने भव्य अशी रांगोळी साकारली आहे। सिंहासनावर विराजमान असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक प्रतिमा या रांगोळीद्वारे साकारण्यात आली आहे। विशेष म्हणजे अवघ्या 15 विद्यार्थ्यांनी 6 दिवसांच्या अथक परिश्रमातून ही कलाकृती साकारली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।